या ठिकाणी आपण NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने सन्माननीय कॅप्टन गोपाल देवांग सर जे अर्जुन अवॉर्ड विनर पण आहेत आणि त्यांचं या पिंपरी चिंचवडला भव्य असं योगदान आहे जे बॉक्सिंग क्षेत्रामध्ये काम करतात आणि आज पिंपरी चिंचवडसाठी खूप भाग्याचा आणि चांगला असा योग आहे की त्यांचं बॉक्सिंग इंडिया या राष्ट्रीय स्तरावरच्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती संपर्क असणाऱ्या संस्थेचे ते सिलेक्शन कमिटीचे चेअरमन या ठिकाणी झालेले आहेत। महाराष्ट्राच्या दृष्टीने पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने हा गौरवास्पद क्षण या ठिकाणी आपण सर्व एशियामध्ये आपण या NSCC स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने प्रचलित आणि प्रसारित करत आहोत। त्या अनुषंगाने आपण सरांशी संवाद साधत आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही आज बॉक्सिंग इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण तुमची नजर जी आहे देशा पातळीवर या ठिकाणी फिरणार आहे। आज तुम्ही बॉक्सिंग इंडियाच्या सिलेक्शन कमिटीचे चेअरमन आहात, तर सर ही कशा पद्धतीने निवड झाली आणि तुम्ही त्या अगोदरचं तुमचं काम कसं होतं? मी भारत इंडियन सिलेक्शन कमिटीमध्ये 20 वर्षापासून काम करतो। 20 वर्षापासून मी सदस्यच आणि पहिल्यांदाच हे झालं की चेअरमॅन हे डिसिजन घेतलं की इंडियन सिलेक्शन कमिटीचा एक चेअरमॅन व्हायला पाहिजे। मी पहिल्यांदाच झालो। पहिला मी बॉक्सिंग इंडिया म्हणजे इंडियन बॉक्सिंग फेडरेशनच्या अंडर होतो। त्यांनी आता एक नवीन बॉडी उघडली, त्यात मी चेअरमॅन झालो। तर चेअरमॅन झाल्यानंतर मी एक बॉडी सिलेक्ट केली, त्यात म्हणजे प्रत्येक स्टेटमधनं जे चांगले स्पोर्ट्स अचीवमेंट दिलेले अर्जुन पुरस्कार जिते त्यांना प्रत्येक स्टेटमधनं मी 2-2 सिलेक्शन कमिटीमध्ये मेंबर करून घेतलेले। त्यात एक बॉडी तयार केली, त्यात व्हाईस चेअरमॅन, 2 जॉईंट सेक्रेटरी आहेत आणि कन्व्हेनर आहे, असे 5 आम्ही लोक आहे जे मेन रोल करतो। आणि बाकी बॉडी प्रत्येक स्टेटमध्ये जिथं पण सिलेक्शन असतात तिथं आम्ही प्रत्येकाला म्हणजे 4 सिलेक्शन कमिटीचे मेंबर आणि एक चीफ कोच बॉक्सिंग जो इन्चार्ज असतो त्यांना असे 5 लोक आम्ही त्या बॉडीवर प्रत्येक जागी जिथं पण नॅशनल कोचिंग कॅम्प चालतात तिथं आम्ही त्यांना पाठवतो आणि तिथं त्यांची बॉक्सिंगचे ट्रायल्स होतात। त्यातनं कोणते कोणते चांगले चांगले बॉक्सर्स आहेत त्यांची निवड करतो आम्ही आणि फ्युचरचे प्लॅनिंग्स जे ट्रेनिंगची प्लॅनिंग असतात ते बघतो। मुलं कसे राहतात, काय त्यांना व्यवस्था त्यांची कशी आहे, त्यांना काय काय सवलती आहे आणि काय काय पाहिजे ते आम्ही रिकमेंड करतो गव्हर्नमेंटला आणि BIला बॉक्सिंग इंडियाला। मग ते पुढे फ्युचरमध्ये ते परत चेंजेस होतात आणि त्यांना फ्युचरमध्ये काम करायला इझी होतं। कोचेसला पण टेन्शन नसतं की हा माझा मुलगा जायला पाहिजे, तो मुलगा प्रॉपर फेअर डिसिजन होतं आणि आम्ही जे सिलेक्ट करतो ते गव्हर्नमेंट ते त्याला मान्यता देते आणि गव्हर्नमेंट त्याला पाठवते। आणि आतापर्यंत जे सिलेक्शन झाले मी आता 20 वर्षापासून आहे, तर मी ह्याच्या अगोदर ज्यावेळेस मी प्लेइंग मेंबर होतो त्या पिरियडमध्ये पण बॉक्सिंगचा एवढा परफॉर्मन्स भारताचा नव्हता। बरेचसे कारण होते त्यात। आणि आता तुम्ही बघा ते 20 वर्षापासून तुम्ही ते रिझल्ट बघा बॉक्सिंगचं की कॉमनवेल्थमध्ये गोल्ड आहे, एशियन गेम्समध्ये गोल्ड आहे, ऑलिम्पिकमध्ये मेडलिस्ट आहे, वर्ल्ड कपमध्ये मेडलिस्ट आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेडलिस्ट आहे। परफॉर्मन्स वाढत गेला। परफॉर्मन्स वाढायचं कारण एकच आहे की आम्ही ते छोटे सब ज्युनियरपासनं यूथपासनं जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्याकडे म्हणजे मेन लक्ष ठेवलं। जसे जसं त्यांचं प्रोग्रेस होतं त्यांना आम्ही ते सिलेक्ट करून सिनियरमध्ये आणतो। मग सिनियरमध्ये ते कसे करतात आणि प्लॅनिंग प्रॉपर आहे, कोचेसचं आमचं अंडरस्टँडिंग चांगलं आहे आणि आम्ही एकमेकांना म्हणजे गडबड होण्याचे चान्सेस कमी असतात खूप, कारण होऊ देत नाही। असतात काही काही रिझन येतात की क्लोज डिसिजनमध्ये बोलतात लोक की अरे असं हो गया वैसं हो गया, पण तसं नसतं। प्रॅक्टिकली कसं जे आपण इथं जे बॉक्सिंग ट्रेनिंगमध्ये जे बाउट आपण करतो आणि पब्लिकमध्ये करणं हे डिफरन्स आहे। काय काय बॉक्सर्स असे असतात की घरात जे सिलेक्शन ट्राय असतात त्यात खूप चांगले असतात, पण आपण त्यांना ज्यावेळेस बाहेर पाठवतो अब्रॉडला खेळायला तिथं ते भीतात पब्लिक क्राऊड आणि ह्यामुळे म्हणजे सायकोलॉजिकल त्यांना इफेक्ट होतं की काय ते असतं प्रत्येक स्पोर्ट्समॅनचं असतं। काय काय लोक इंडियामध्ये आपण बघा क्रिकेटमध्ये इंडियामध्ये मॅक्झिमम पण मॅच जितलोय, तसं आपण बाहेर कुठं कोणते कॉम्पिटिशन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड कुठं झालं की आपण हारतो, 3-2 मध्ये हारतो किंवा पूर्ण मॅच हारतो किंवा एखादी मॅच जिंकतो।
असं सायकोलॉजिकल इफेक्ट स्पोर्ट्स बॉक्सर्स लोकांना पण असतं. भारतामध्ये काय काय लोक चांगलं करतात, बाहेर करत नाही. काय काय भारतात चांगलं होत नाही त्यांचं, पण ते बाहेर गेले की टायगर असतात, म्हणजे चांगले खेळतात. तर असे गोष्टीकडे पण आमचं लक्ष असतं की नाही नाही हा याने म्हणजे त्याचे बॅक परफॉर्मन्स बघतोय कसं त्यांनी केलं होतं. मग कोचेस बरोबर बसतो, डिस्कशन करतो की त्याने बाउट कशी केली, म्हणजे कसं त्यांनी बॉक्सिंगचं बाउट दिलंय. मग ते बाउटचं आम्ही ह्याच्यावर व्हिडिओवर बघतो की हा का घाबरला, का नाही खेळा, सिलेक्शनमध्ये एवढा चांगला खेळत होता, मग तिथं का नाही खेळा. हे सर्व गोष्टी बघून मग त्याला एखाद्या वेळी ड्रॉप पण करतो आम्ही, एखादा नवीन मुलाला चान्स देतो. आणि जेवढं आपण एक्सपोज केलं की तेवढं मुलांचा एक्सपिरियन्स वाढतो आणि कॉन्फिडंट वाढतो आणि मग ते रिझल्ट चांगले देतात. असं म्हणजे प्रत्येक वेळेस होतं. आता पण जे सिलेक्शन झाले, आता पण आमची तयारी आहे की रिओ ऑलिम्पिकमध्ये आमचे म्हणजे बॉक्सर्सनी मेडल्स आणावं. त्यासाठी कोचेस यांची तयारी करा. आता मध्ये बरेच गॅप झालं, बॉक्सिंग असोसिएशन फेडरेशनची जरासे म्हणजे प्रॉब्लेम्स, म्हणजे स्टँड प्रॉपर नॅशनल्स वगैरे झाले नाही, 2-3 वर्ष गॅप झालं. पण आता परत ते हाय फॉर्ममध्ये मुलं, काय काय प्रोफेशनल्स करतात, ते काय काय एमएचएस करतात, पण कॅम्पमध्ये ते आहे. पण ते आता त्यांना फक्त तेवढंच एक्सपोजर मिळतं. बरेचसे कॉम्पिटिशनला त्यांना जाता आलं नाही, कारण फेडरेशनच्या प्रॉब्लेममुळे जाता आलं नाही. तरी इच्छा आहे की आता पुढच्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चांगलं परफॉर्मन्स करते. आता मेरी कॉम पण आता थांबली, आता पुढच्या सिलेक्शनला ती येणार आहे. बघू आता तिचं काय, कारण आता प्रत्येक गोष्टी आम्हाला बघून विचार करूनच पुढं पाठवायला लागेल. असं नाही की ती चॅम्पियन म्हणून तीच जाणार, असं नाही. म्हणजे आता तिचं परत सिलेक्शन ट्रायल होणार, कोण तिच्या कॅटेगरीमध्ये चांगली, तिचं आता फ्युचर काय आहे. यंग मुलं आहे, यंग मुलगी असेल किंवा यंग मुलगा असेल, तो किती टाइम आपल्या भारताला परफॉर्मन्स देऊ शकतो, त्या प्लॅनिंग आमचं आहे. जसं एक्सपिरियन्स बॉक्सर असेल समजा, तो एकच टाइम तो देऊ शकतो. आता पुढं त्याचे चान्सेस कमी असतील, कारण त्याचं एज आणि त्याचे खूप बॉक्सिंगचं टेन्शन बरंच वाढलं असतं, बॉडी काम करत नाही. यंग मुलं आता जे भेटतील आम्हाला 17-18 वर्षाची मुलं, ते पुढच्या 4 वर्षामध्ये चांगला परफॉर्मन्स करतील. त्या हिशोबाने आता सिलेक्शन करणार आहे. पुढचे 4 वर्ष, रिओ नंतरचे 4 वर्ष कसे कसे आपले बॉक्सर परफॉर्मन्स देतील, त्यामुळे सर्व यंग बॉक्सरवर आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. यंग जे बॉक्सर आहे ते युथमधनं सिनियरमध्ये आणतोय, आणि जे युथमध्ये येणार ते ज्युनियरमधले युथमध्ये येतील. युथ ऑलिम्पिक्स पण चालू आहे आता, युथ कॉमनवेल्थ गेम्स आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप, असे बरेचसे कॉम्पिटिशन, आता एक्सपोजर भरपूर भेटते. ते एक्सपिरियन्सच्या हिशोबाने ते पुढे फ्युचरमध्ये ऑलिम्पिकमध्ये चांगले मेडल भारताला आणू शकतात. हे मेन आमचं एम आहे. आता जे मी आज झालोय, सडनली प्रेसिडेंट झालोय, केलं इमिडिएटली परफॉर्मन्स द्यायचं, हे आता देऊ शकतो. आता आपण आज ती कॅपॅसिटी पण आहे आपल्याकडं, पण कसं आहे अपडाऊन आहे, कारण की 2-3 वर्ष नॅशनल झाले नाही आपल्या भारतात. त्याचा खूप फटका म्हणजे आपल्या बॉक्सरांना आणि आपल्या देशाला बसणार आहे. पण काही आहे अजून की त्यातनं काय मटेरियल आपल्याला भेटलेले चांगले, त्याच्याकडे आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. 2016च्या ऑलिम्पिकपर्यंत चांगले प्रिपेअर झाले, क्वालिफाईड झाले, 100% भारताला मेडल येण्याची शक्यता आहे. आणि बघू आता त्याच्या पुढं काय काय प्लॅनिंग आहे. आम्ही कोचेस, सिलेक्शन कमिटी ह्याच्यावर प्लॅन करणार, डिस्कशन करणार, आणि प्रॅक्टिकली आम्ही लोक जाणार. आम्हाला काय म्हणजे कसलं लालच नाही, पण मेन आमचं एम, आम्ही जे काय आज आहे ते बॉक्सिंगमुळे, त्यामुळे बॉक्सिंगकडंच आज आम्हाला, म्हणजे आम्ही आम्हाला ओळखता, तुम्ही बॉक्सिंगमुळे ओळखतात की हा बॉक्सिंगचा गोपाल देवांग, तर ते आम्ही बॉक्सिंगची बदनामी न हो म्हणून बॉक्सिंग चांगलं चालावं. आणि हे जे असोसिएशन फेडरेशनची जे भांडणे ते लवकरात लवकर मिटावं. कोणी पण अध्यक्ष कमिटीचा हवं, चेअरमॅन हवं सिलेक्शनचं, त्यांचं म्हणजे अभिनंदनच करणार, स्वागत पण माझ्याकडनं असणारच. फक्त माझं जे एम आहे ते मी त्याच्याकडे जास्त लक्ष देतोय. बाकी त्यात माझं काही इंटरेस्ट स्वतःचं काहीच नाही. आणि आमची जी टीम आहे माझी, मी सर्व साऊथकडनं घेतलेले, नॉर्थ ईस्टमधनं 2 सिलेक्शन कमिटीचे घेतलेले, हरियाणामधनं घेतलेले, चेन्नईमधनं घेतले, कर्नाटकमधनं, असे कमिटीमधले प्रत्येक 2-2 आम्ही बॉक्सर जे टॉपचे त्यांना मी बॉडीवर घेतलेले, कारण सर्वांचं म्हणणं, सर्व एक्सपिरियन्स बॉक्सर आहे. आणि माझी जी टीम आहे, माझ्या अंडर जे काम करतात ते सर्व म्हणजे क्वालिफाईड आहे आणि चांगल्या अचीवर आहे. त्यांच्या काळात ते खूप चांगले बॉक्सर होते, आणि आम्ही जे अजून पण खूप चांगले बॉक्सर आहे, पण जे आत्ताच्या बॉक्सिंग सिस्टममध्ये टचमध्ये नाही, किंवा त्यांनी बॉक्सिंग करून खूप वर्ष सोडलेली आणि
बॉक्सिंग फील्डमध्ये येत नाही त्यांना आम्हाला घेता आलं नाही, कारण की आत्ताचे जे रूल्स रेग्युलेशन आहे त्या लोकांना माहीत नाही. त्यांना जर माहिती जर त्यांनी आता जर परत इन्व्हॉल्व झाले बॉक्सिंगमध्ये, त्यांना माहिती झाली चांगली, त्यांना आम्ही परत आमच्या बॉडीमध्ये घेऊ आणि त्यांची मदत पण आम्ही घेऊ शकतो. हे जे गोष्टी हे आम्हाला लक्षात ठेवावं लागेल. लोकांना असं वाटतं की चांगले चांगले बॉक्सर आहे ते कमिटीमध्ये नाही, कारण त्याचं एकच आहे, कमिटीमध्ये काही लोक नाहीये. कारण त्याचं एकच आहे की ते बॉक्सिंगच्या नॅशनल्सला किंवा कोणत्या बॉक्सिंग फील्डमध्ये ते नाही, कारण रूल्स प्रत्येक 4 वर्षानंतर चेंज होतं. आणि रूल चेंज ह्याचा अर्थ असा की ट्रेनिंग चेंज म्हणजे जो सिलेक्शन कमिटी त्यात इन्व्हॉल्व पाहिजे, त्यात तो सहभाग व्हायला पाहिजे प्रत्येक वेळेस, तर त्याला त्या गोष्टीचे नॉलेज होतात. नॉलेज झालं की तो ते पुढे काम करू शकतो. जर ते नॉलेज नसेल तर जुने 1948ला जे बॉक्सिंग झालं ते आता चालत नाही. बऱ्याचशा गोष्टी चेंज होत गेले. अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष दिलेलं आहे आणि पुढेच्या फ्युचरमध्ये चांगला म्हणजे भारताचा परफॉर्मन्स राहील आणि बरेचसे काम आम्ही चांगले करू. सर, जे मेरी कोम आणि विजेंदर सिंग जे आता ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे, तुम्ही स्वतः सुद्धा या ठिकाणी एशियन गेममध्ये मेडल घेतलेलं आहे, तर आज तुम्ही सर्व देशावरती तुमची नजर आहे, तर तुमच्या ह्या सिलेक्शन कमिटीमधले कोणकोणती नावं सांगता येईल की जे तुमच्या सिलेक्शन कमिटीमध्ये आहेत वेगवेगळ्या राज्यातले? त्यात पदम बहादूर मला एशियन गोल्ड मेडलिस्ट आणि फर्स्ट एशियन बेस्ट बॉक्सर एशियातला, ते आहे उत्तराखंडचे आहे. राजकुमार सागवान अर्जुन पुरस्कार विजेता आहे, एशियन गोल्ड मेडलिस्ट आहे, तो हरियाणाचा आहे. मेहताब सिंग आहे, एशियन मेडलिस्ट अर्जुन पुरस्कार आहे, ते पण हरियाणाचे आहे. देवराजन ते तमिळनाडूचे आहे. जयराम आंध्र प्रदेशचे आहे. मनोज पिंगळे महाराष्ट्राचे आहे. अली कुमार कॉमनवेल्थ गोल्ड मेडलिस्ट तो कलकत्ताचा आहे. डिंको सिंग नॉर्थ ईस्टचा आहे. आणि अजून 1-2 आहेत. बाकी जी संधू बरोबर आहे माझ्या चीफ कोच आहे. आणि जेवढे पण यूथ ज्युनियर सिनियर एलाइट जेवढे पण चीफ कोच आहे ते कमिटीमध्ये प्रत्येक एक जण आमच्यावर आहे. आणि BIचा एक मेंबर आमच्यावर इन्व्हायटीज असतात. त्यात म्हणजे जसलाल प्रधान अर्जुन पुरस्कार आहे, जयपाल सिंग आहे आणि राजेंद्र प्रसाद आहे, तिन्ही अर्जुन पुरस्कार आहे. पण ते BI बॉक्सिंग इंडिया म्हणजे बॉडीवर आहेत, त्यामुळे ते कमिटीवर नाही. कमिटीवर ते इन्व्हायटी आहे, त्यांना आम्ही बोलवतो की तुम्ही पण येऊन बघा, कारण ते बॉक्सिंग इंडियाचे मेंबर्स आहेत. म्हणजे ते इलेक्शन निवडून ते आलेले सेक्रेटरी वगैरे ते आपल्या राज्यातले, त्यामुळे त्यांना पण आम्ही इन्व्हाइट करतो आणि त्यांचे पण सजेशन घेतो. आणि गव्हर्नमेंटचे ऑब्झर्वर आले तर तुमचं नाव आलं नाही कारण बॉडी स्टेबल नाही. गव्हर्नमेंट ऑब्झर्वरचं ड्युटी असते की बाकी कॅम्पमध्ये काय चाललंय किंवा सिलेक्शनमध्ये काय गडबड चालले ते प्रत्येक रिपोर्ट तो मिनिस्टरला पाठवतो की असं म्हणजे जे काही सिलेक्शनमध्ये घडते ते पूर्ण तो नोट बनवतो आणि तो मिनिस्ट्री ऑफ स्पोर्ट्सला पाठवतो की काय घडलं होतं आणि काय काय. आणि ते आमचं जे ओपनली असतं की आम्ही ओपनच असतो, जे आमची मीटिंग होते एकत्र बोलणं होतं आणि एकत्र काय प्रॉब्लेम आहे काय करू शकतात, चांगले डिस्कशन होतात. त्यातले वाईट काय काढायचे सर्व आम्ही काढून टाकतो आणि जे चांगलं होणार आहे त्याच्यावर आम्ही विचार करतो आणि पुढचं प्लॅनिंग करून आम्ही ते सिलेक्ट करतो. निश्चित सर. सर, आज कॉमन पर्सनला बॉक्सिंग संदर्भात विशेष माहिती नाही, तर ह्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने हे बाउट होतात आणि हे काय त्याच्यामध्ये टायमिंग किंवा किती वेळाचे होतात आणि कशी होतात ते सांगा. हे पहिले जे बॉक्सिंग जुनी बॉक्सिंग होती ती आता परत आपल्या ह्यात इन्क्लूड झाली, कारण 3 मिनिटाचे 3 राऊंड असतात. प्रत्येक 3 मिनिटानंतर 1 मिनिट रेस्ट असतो आणि कम्प्युटर स्कोरिंगच असतात यात. पण ते कसं असतं की 5 जज बसवतात, कारण ते गडबड न होण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. आणि त्यात ह्या बॉक्सिंगमध्ये ज्युरी नसतो, यात सुपरवायझर असतो रिंग साईडला. आणि ते लोक काय करतात की वेगवेगळे जे स्टेटची लोक ज्युरी जजिंगला बसतात ते बघतात की कोण फेवरेबल कोणाला जितू शकतो हरू शकतो ते बघतात. त्यातनं ते 3 जजेसचे चिट काढतात आणि 5 जज स्कोरिंग करतील आणि ते त्यातले 3 जज जे त्यांनी लिहिले असतात त्यांची स्कोरिंग मान्यता करतात आणि त्यातलं जो जितल
त्याला ते विनर डिक्लेअर करतात. कारण की पाचीचं कारण ते इंटरनॅशनल मध्ये ते रूल्स आले की जे आपण प्लॅनिंग होतात जजेसचे ते त्यात 5 जज मध्ये माहित नसते की कोणाचा स्कोर होतोय. आता तर एकमेकाला जर माहित पडलं की ते काही होऊ शकतं, म्हणजे गडबड पण करू शकतात. तर ते गपचूप मध्ये 3 जजचे ते नाव काढून ठेवतात साईडला, आणि जे स्कोरिंग होईल की बाकीचं ते बघणार 3 जजनी काय स्कोर दिलाय. कारण त्यांना माहित नसतं की आमचं स्कोर होते, कोणाचे कोण गडबड करणार हे माहित नाही पडत. मग 3 जज हे त्यातलं काढल्यानंतर मग ते माहित पडतं की यात कोण जिंकलंय, पण ते रिझल्ट फेअर होतं. समजा त्यांना माहित पडलं की आपलं रिझल्ट आपलं हे करणार आहे, मग ते गडबड स्कोरिंग मध्ये गडबड करू शकतात किंवा काही म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी त्यात गडबड होऊ शकतो. आणि रेफरी पण ते ज्यावेळी डिटेल करतात वरती, ते पण सडनली पहिले कळवत नाही, डायरेक्ट बाउटच्या वेळीच ते अनाऊन्स करतील की हा रेफरी. तर अगोदर जर रेफरी माहित पडला की पण तो गडबड करू शकतो. आणि जे स्टेटचा असेल त्या रेफरी नाही, तो म्हणजे वेगळ्या स्टेटचा किंवा वेगळ्या कंट्रीचाच आपण रेफरी हे करतो. आणि जजेस पण समजा आशियामध्ये चाललोय तर आशिया खंडातचा बॉक्सर खेळत असेल आणि समजा आफ्रिकाचं खेळत असेल तर त्यातलं जजेस ठेवत नाही, ते मग दुसऱ्या खंडातले ठेवतील, अमेरिका जे पण आहे बाकीच्या कंट्रीचे असतात त्यांना ठेवतात, कारण गडबड न होण्यासाठी. असं त्यांनी ते आता नवीन रूल मध्ये काढलेलं आहे. सर, जे आता आताचे ज्या आंतरराष्ट्रीय जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सरिता देवीचा इव्हेंट झाला, तर त्या अनुषंगाने तुमचं काय मत राहील की त्याच्यामध्ये कसा फेअर प्ले झाला किंवा आपल्याला अडचण आली किंवा खेळाडूची चूक झाली किंवा कसं? नाही, ह्यात काय झालं माहितीये का की सरिता तिला वाटतं की मी जिंकले, आणि ती खरं, कारण प्रत्येक बॉक्सर जो खेळतो रिंग मध्ये त्याला असं वाटतं की मी जिंकलोय, आणि असतं पण जिंकलेलं पण असतो, म्हणजे असं नसतं की, पण होतंय गडबड, त्यात झालं असेल गडबड पण वाद नाही. कारण माझ्या वेळेस पण एशियन गेमच्या वेळेस झालं, पण एकदा डिसिजन झाल्यावर ते चेंज होत नाही. क्लोज बाउट आहे किंवा कसंही स्कोरिंग मध्ये सिस्टम चेंज झालं किंवा ऑफिशियलचे प्लॅनिंग मुळे झालं, असं होऊ शकतं. पण त्यात सरिताचं चुकलं काही, ते रिॲक्ट लगेच झाली आणि त्याने ते मेडल्स वगैरे नाही घेतलं, एक्सेप्ट नाही केलं. ते त्यांचं नॅशनल अँथम चालू असताना ती रडत होती आणि ते मेडल एक्सेप्ट नाही केलं. ते एक इनडिसिप्लिन केस होतो, तिला बॅन 2 वर्षासाठी केलं. पण ते नंतर बरेचसे रिक्वेस्ट गेले आणि बरेचशा लोकांनी सांगितलं की तिला आता नॉलेज नाही, पण ते म्हणजे तिला कळत नाही, म्हणजे ती रडली, तिचं तसं वाटत नाही, म्हणजे ते रिक्वेस्ट खूप गेले. त्यानंतर तिला मग 1 वर्षासाठी बॅन केले. पण असं होतं, माझ्या वेळेस पण झालं, पण आम्ही आर्मीतले लोक, त्यामुळं डिसिप्लिन आमच्यात आहेच, आणि आम्ही असं काय करता नाही आलं. आणि त्यावेळेस मीडिया नव्हती. आता मीडिया म्हणजे थोडं बोललं की लगेच इमिडिएटली प्रत्येक देशात प्रत्येक चॅनलचे लोक भेटतात, फटाफट न्यूज असं फटाफट निघून जातात. लोकांना लगेच गैरसमज पण होतं, काय काय लोकांना ते खरं पण वाटतं, काय काय लोकांना चुकीचं असं वाटतं. पण जे दिसतं ते लगेच लोक मानतात, असं पण होतं. ते थोडंसं सरिताचं चुकलं की तिने थोडंसं शांत झालंय, त्याला हा इलाज आहे, पुढच्या वेळेस तू करू शकते. पण झालं ते, पण कोचेसने पण चूक त्यात झाली, कारण कोचेसने पण तिला कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे होतं त्यावेळेस, की नाही बाबा असं झालंय, आपण बघू काय नाही काय, त्याला काय ना काय वे असतं. पण तुम्ही रिॲक्ट करून दाखवलं की ते पूर्ण प्रोग्राम खराब होऊन जातो. त्याला एक सिस्टम आहे, त्या सिस्टमच्या हिशोबाने तुम्ही जर चालला असतं तर कदाचित रिझल्ट फेवर मध्ये आलं नसतं, पण तुम्हाला ते सत्वानंतर दिलं असतं. पण ते तुम्ही टाइमच दिला, तुम्ही लगेच रिॲक्ट झाला आणि असं झालं तसं झालं, आणि ते नॅशनल अँथमचा, त्यांच्या नॅशनल अँथमचा अपमान झाल्यासारखं झालं. मग ते देशाच्या इज्जतचा प्रश्न असतो. ते हे सर्व गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवायला लागतं. बऱ्याचशा गोष्टी चुकीच्या होतात, पण काय इलाज नसतो त्याला, कारण एवढं फेअर नाही. कारण प्रेसवाले एवढं हे करतात की त्यांना पुढं काय डिसिजन घेताच येत नाही, म्हणजे लोक हे होतात. म्हणजे तुमच्या दृष्टीने जे सिस्टीम चालू आहे व्यावसायिक पद्धतीने आणि कमर्शियल पद्धतीने, त्या सिस्टीमला ह्या मीडियाच्या माध्यमातून कुठंतरी टॉर्चर किंवा अडचण पोहोचते, असं तुम्हाला म्हणायचं? कसं असतं की मीडियांना, म्हणजे आता काही शब्द असे असतात की काय चांगलं काम केलं तर, आता छोटीशी गोष्ट, आता तुम्ही बघा, आता आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये
अनधिकृत बांधकाम तोडायचं चाललं होतं. तोडलं, सरकारने म्हणले की आता नाही तोडायचं. तोडलं तर म्हणले की बघा गरीबाचं घर तोडलं. आणि आता थांबलं की नाही तोडायचं म्हणजे त्यांना सरकारला विचारते की तुम्ही का कोर्टाच्या विरोधात जाताय का. दोन्हीकडनं मीडिया विचारते, पण ते जर कन्फ्युजन असतं. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये काय नाही काय असं असतंच. तर ते मीडियाला पण खूप सांभाळायला लागतं. ज्यावेळेस बोलतो आपण खूप विचार करून, कारण मीडिया खूप एक्सपर्ट असते. ते त्यांच्यासारखं एक्सपर्ट म्हणजे कोण मला वाटतं नसू शकतं. कारण त्यांच्याकडे आहे, त्यांच्या तेवढी बुद्धी आहे, पॉवर आहे, ताकद आहे, बुद्धी तेवढी त्यांची चांगली चालते. त्याच्या पुढे बाकी जे सामान्य माणूस टिकू शकत नाही. निश्चित सर, तुमच्या माध्यमातून या ठिकाणी रिओ ऑलिम्पिक, जपान ऑलिम्पिक आणि आगामी येणारं 2024 जे ऑलिम्पिक आहे, तुमच्या माध्यमातून ही मेडल निर्माण करण्याची शक्ती आज पिंपरी चिंचवडला बॉक्सिंग क्षेत्रामध्ये मिळालेली आहे. आणि संपूर्ण राज्याचा वरती जे काही नजर म्हणता येईल ही तुमच्या ह्या चेअरमनशिपच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडमधून तो मिळणार आहे. आणि या दृष्टिकोनातून मी ह्या अभिमानास्पद क्षणाचा मी सन्मान करण्यासाठी आपणाला मी अभिवादन करतो आणि थांबतो. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद.